तर नागपूर काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नितीन राऊत नाराज असल्याचं कळतंय. विकास ठाकरे, संजय महाकाळकरांवर कारवाईची मागणी करण्यात येते. पक्षात अपमान होत असल्याचाही राऊतांनी आरोप केला. नागपूर महापालिका स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत नाराज आहेत. राऊत यांच्या प्रतिनिधींना डावलण्यात आलंय, तसं षडयंत्र रचला गेल्याचा आरोप करताना त्यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि महापालिका विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर कारवाईची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केलेली आहे. केवळ मतांसाठी दलित नेत्याचा वापर करण्यात येतो आणि काही द्यायचं असेल तर डावलण्यात येतं, असा आरोपही त्यांनी यावेळी झी24 तासशी बोलताना केलेला आहे. जर असं होत असेल तर निश्चितपणे कुठतरी मला माझा अपमान झाल्यासारखा या ठिकाणी जाणवत आहे. केवळ मतांसाठी दलित नेत्यांना वापरायचं किंवा त्यांना वापरायचं आणि जेव्हा वेळ देण्याची वेळ येत असेल त्यावेळेला जर डावललं जात असेल तर निश्चितपणे यावर विचार व्हायला पाहिजे आणि तशी तक्रार मी प्रदेश काँग्रेसकडे केलेली आहे. प्रदेश काँग्रेसनी मला या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही एक नाव द्या. मी त्यांना दिलं. प्रदेश काँग्रेसने ते नाव जिल्हाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याकडे दिलं आणि ते जर नाव या ठिकाणी मान्य होत नसेल किंवा संधी मिळत नसेल तर मला वाटतं की हा अपमान माझा नसून हा प्रदेश काँग्रेसचा अपमान आहे.